तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील जनक म्हणून कोण ओळखले जातात? तुमचे ऑप्शन आहे भगतसिंग, बी. महात्मा गांधी, सी. नेताजी सुभाषचंद्र बोस, डी. बाल गंगाधर टिळक. तुमचे योग्य उत्तर आहे बी. महात्मा गांधी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे कोण म्हणाले? तुमचे ऑप्शन आहे टिळक, बी. गांधी, सी. पटेल, डी. बोस. तुमचे योग्य उत्तर आहे टिळक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भगतसिंग यांना कोणत्या प्रकरणात फाशी देण्यात आली? तुमचे ऑप्शन आहे चौराचौरी, बी. काकोरी, सी. लाहोर कट, डी. जलियांवाला बाग. तुमचे योग्य उत्तर आहे सी. लाहोर कट. तुमचा पुढचा प्रश्न आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणती सेना स्थापन केली होती? तुमचे ऑप्शन आहे राष्ट्रीय सेना, बी. आझाद हिंद सेना, सी. क्रांती सेना, डी. स्वराज्य सेना. तुमचे योग्य उत्तर आहे बी. आझाद हिंद सेना. तुमचा पुढचा प्रश्न आहे, लालबागपाल्या त्रिकुटातील लाल कोण? तुमचे ऑप्शन आहे लाजपतराय, बी. टिळक, सी. पाल, डी. गांधी. तुमचे योग्य उत्तर आहे लाजपतराय. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जलियांवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले? तुमचे ऑप्शन आहे 1915, बी. 1919, सी. 1921, डी. 1930. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 1919. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चंद्रशेखर आझाद यांचे खरे नाव काय? तुमचे ऑप्शन आहे रामप्रसाद बिस्मिल, बी. शिवराम राजगुरू, सी. चंद्रशेखर तिवारी, डी. गणेश दामोदर सावरकर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. चंद्रशेखर तिवारी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, वीर ही उपाधी कोणाला देण्यात आली? तुमचे ऑप्शन आहे सावरकर, बी. गांधी, सी. तिलक, डी. नेहरू. तुमचे योग्य उत्तर आहे सावरकर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, काकोरी कटाशी संबंधित स्वातंत्र्य सैनिक कोण? तुमचे ऑप्शन आहे भगतसिंग, बी. रामप्रसाद बिस्मिल, सी. गांधीजी, डी. पटेल. तुमचे योग्य उत्तर आहे बी. रामप्रसाद बिस्मिल. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अहिंसेचे पुरस्कर्ते म्हणून कोण ओळखले जातात? तुमचे ऑप्शन आहे टिळक, बी. लाहिरी, सी. गांधी, डी. राजगुरू.
तुमचे योग्य उत्तर आहे सी गांधी. तुमचा पुढचा प्रश्न आहे सुभाषचंद्र बोस यांचे प्रसिद्ध घोषवाक्य कोणते? तुमचे ऑप्शन आहे अ. करो या मरो, बी. जय हिंद, सी. वंदे मातरम, डी. इन्कलाब जिंदाबाद. तुमचे योग्य उत्तर आहे बी. जय हिंद. तुमचा पुढचा प्रश्न आहे इन्कलाब जिंदाबाद हा नारा कोणाचा? तुमचे ऑप्शन आहे अ. भगतसिंग, बी. अशफाकुल्ला खान, सी. सावरकर, डी. बोस. तुमचे योग्य उत्तर आहे अ. भगतसिंग. तुमचा पुढचा प्रश्न आहे पटेल यांना कोणत्या नावाने ओळखतात? तुमचे ऑप्शन आहे अ. लोखंड पुरुष, बी. शेतकऱ्यांचे नेता, सी. जनक, डी. क्रांतिकारक. तुमचे योग्य उत्तर आहे अ. लोखंड पुरुष. तुमचा पुढचा प्रश्न आहे नमक सत्याग्रह कोणी केला? तुमचे ऑप्शन आहे अ. गांधी, बी. नेहरू, सी. पटेल, डी. बोस. तुमचे योग्य उत्तर आहे अ. गांधी. तुमचा पुढचा प्रश्न आहे राजगुरू कोणत्या राज्यातील होते? तुमचे ऑप्शन आहे अ. गुजरात, बी. राजस्थान, सी. महाराष्ट्र, डी. पंजाब. तुमचे योग्य उत्तर आहे सी. महाराष्ट्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म कुठे झाला? तुमचे ऑप्शन आहे अ. नाशिक, बी. रत्नागिरी, सी. सातारा, डी. पुणे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. रत्नागिरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाचा भाग? तुमचे ऑप्शन आहे अ. भारत छोडो, बी. असहकार, सी. सविनय कायदेभंग, डी. चळवळ. तुमचे योग्य उत्तर आहे सी. सविनय कायदेभंग. तुमचा पुढचा प्रश्न आहे भारत छोडो आंदोलन कधी झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. 1920, बी. 1928, सी. 1935, डी. 1942. तुमचे योग्य उत्तर आहे डी. 1942. तुमचा पुढचा प्रश्न आहे बिपिनचंद्र पाल कोणत्या चळवळीशी संबंधित? तुमचे ऑप्शन आहे अ. क्रांतिवादी, बी. उदारमतवादी, सी. राष्ट्रवादी, डी. अहिंसावादी. तुमचे योग्य उत्तर आहे सी. राष्ट्रवादी. तुमचा शेवटचा प्रश्न आहे लाला लाजपतराय कोणत्या आंदोलनात जखमी झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. सायमन कमिशन, बी. स्वदेशी, सी. असहकार, डी. बंगाल फाळणी.
तुमचे योग्य उत्तर आहे अ. सायमन कमिशन.